जन्मलो मी, नमो आर्य भूमी जेथे वाढलो मी, नमो कर्म भूमी जे देह माझा या माझ्या धर्मपूर नगरीचा झेंडा या विश्वात चहू दिशेला उत्तुंग शिखरावर चढवण्याचा प्रयत्न फक्त आमच्या घरी केला जातोय, कारण ही जबाबदारी आमच्या काकांनी आमच्या मागे दिलेली आहे. हो, हा चंद्रचूड आपल्या काकांच्या मार्गदर्शनाखाली वावरतो याला सुद्धा कारण आहे. कारण ज्यावेळी माझी मातृदेवता आणि पितृदेवता निवर्तले त्या क्षणापासून माझ्या काकांनी माझं लालन पालन केलं. ते म्हणतात ना, बाप नावाची चादर, बाप नावाचं पांघरून आयुष्यातून निघून गेलं की त्याच्यानंतर आयुष्यात येणारी प्रत्येक पहाटी जबाबदारीची जाणीव करून देते. ही जाणीव माझ्या काकांनी मला कधीच करून दिली नाही. त्यांचा मुलगा तो विजय आणि मी त्यांचा पुतण्या चंद्रचूड. त्या माझ्या काकांनी आमच्या दोघांमध्ये कधीही भेदभाव न करता स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे मला वाढविलं आणि तेच खाणी ठेवून आतापर्यंत, हो या क्षणापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी दिलेली जी जबाबदारी आहे ती मी योग्य रीतीने पार पाडतो आहे. आतापर्यंत कित्येक परकीय शक्तींनी आमच्या राज्यावर स्वारी करण्याचा प्रयत्न केला, पण नाही आमच्या पराक्रमाचा त्या परकीय शक्तींचे पराक्रम कमी ठरले. कारण आमचे पाठी राज्य आहे, आमच्यावर आशीर्वाद आहे तो कोणाचा, तो म्हणजे जन्मभर कधीही येऊ शकत नाही. पण आता आलोय तो आमच्या राष्ट्रवेशीवर, या धर्मपूर नगरीच्या राष्ट्रवेशीवर फेरफटका मारण्याचं कर्तव्य हा चंद्रचूड करतोय. पण या माझ्या साऱ्या जनतेला एकच सांगू इच्छितो, जसा तुमचा राजकर्ता आहे त्याप्रमाणे तुम्ही वागण्याचं कर्तव्य करा. एकमेकात वाद विवाद घालू नका. सगळ्यांनी एक साथ सुखाने राहा, म्हणजे एकमेका सहाय्य करू, अवघे करू सुपंत. या उक्तीप्रमाणे जर का प्रत्येक जण वागला असेल तर प्रत्येकाचं आयुष्य सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाने काही व्हावे हाच आमच्या राजकर्त्यांचा आणि आमचा मनोधैर्य आहे. म्हणून या माझ्या प्रजाजनांचा, आमच्या साऱ्या राष्ट्रवासियांचा उत्कर्षासाठी आम्ही प्रयत्न करतोय. हे राष्ट्रामुळे सर्वार्थाने पुढे पुढे जा. Thank you.
करण्यासाठी प्रत्येकाचा भविष्य काळ उज्ज्वल करण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत. अरे पण हो, काही समजेल असं झालंय, कारण नित्याचं कर्तव्य आमच्या काकांची भेट घालली, त्यांचा कृपाशी आशीर्वाद घ्यावा आणि राष्ट्रवेशीवर यावं. आणि असं असताना देखील त्यांनी आम्हाला निरोप पाठविला की चंद्रचूड, उचलत्या पावलानं लगबगी राज दरबारी आहे, कोणता तरी संदेश तुला सांगायचा आहे. म्हणून हा चंद्रचूड येतोय, राज येतोय, चंद्रचूड येतोय. हे आपल्या मुखातील शब्द अनोखी होय. आमंत्रण काय लुटमार करणं, त्यांच्या अंगावर मारला करणे, समोर दिसणारी रक्तनी पाहिली, उच्चाच्या कडावर राहिलो, ही व्यक्ती एका ठिकाणी उभी आहे म्हणून तिच्यापर्यंत माझी पावलं वाटली. हे दिसणारे स्वतः वचनानंतर माझे वस्त्रालंकार घेण्यासाठी कुठपर्यंत आला आहे. बाबा रे, आतापर्यंत जे तुला भेटले असतील ते सारे वेगळे असतील, पण माझ्या या चंद्रचूडच्या नादी लागू नको. आल्या पावली माघारी जा, अपेक्षा माझ्या पराक्रमापुढं तुझे किंवा जो तुझ्या मार्गात तुला भेटतोय त्याची लूटमार, त्याला प्रत्येकाला लुटून स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतोय, तुझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तू याच्यावर करतोय. हे पहा, सामोपचाराने सांगतोय आणि शेवटचं सांगतोय, हे सारं काही जे करतोय ही लूटमार इतर बंद कर आणि एक चांगलं जीवन जग, कष्ट कर. कारण आपला भविष्य काळ उज्ज्वल करण्यासाठी प्रत्येकाला आटोकाट प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येकाला वाटत असतं की आपलं भविष्य लिहिलेलं आहे ते मस्तकावरील ललाटपट्टीवर, पण याच्यावर विश्वास न ठेवता त्या ललाटपट्टीतील खांब घालून जर का कष्ट केले तर स्वतःचे हस्त भविष्यात मस्तकाला भविष्याचा विचार मी केला नाही. भविष्यात काय बोलायचं काय करायचं याचा मला ज्ञान नाही. सामर्थ्याचे घडतंय त्या सामर्थ्यात मी मार्ग करतो, तो मार्ग मी याचा मिळणार आहे. मला सांगतो की मला हवंय, मला एवढं सांग मला. तू जो मार्ग अवलंबितोय तो मार्ग योग्य नव्हे, तो मार्ग चुकीचा आहे. तू तुझा मार्ग बदल. अपेक्षा सामोपचाराने ऐकला नसशील तर चंद्रचूडशी आहे एवढं लक्षात ठेव. मी जो मार्ग ऐकला तो योग्य आहे, कारण माझा उदरनिर्वाह होत आहे, कारण माझ्या कुटुंबाला माझ्या कुटुंब याच्यावर करतोय, म्हणून ज्या मार्गात मी चालतोय त्या मार्गात माझा जे आहे उद्या सामोपचाराने ऐकत नसशील ही माझी राह लागली. हाती घेऊन हिला कंठस्थान खाणार आहे तो तुझ्या मानवी जीवन असेच सारे सणा सणाला खेळ लावी आशा अमाय म्हणून आशा अमाय म्हणून मानवी सगळे
काय झालं? लूटमार करणार होता. होय, पराक्रमाच्या मोठमोठ्या वर्णना केल्या. पराक्रम केले तरी कुठे? आज चला अपयश झालंय. तुझ्या समोर मी युद्ध करत मला अपयश प्राप्त झालाय, तुला जय झालाय. म्हणून आजपासून मी ठरवलंय तू जे सांगशील ते मी करेन. तू जे बोलशील तसं मी वागेन. मी विजयी मी झालेलो आहे. होय. पराजय तुझा झालेला आहे. या ठिकाणी मी तुझा जीवनाचा अनुभव केला असता. पण नाही. बाबा रे, नाही. हो देवा, मी तुझ्या समोर ठेवलंय. तुला जे काय करायचं असेल, जे काय घडवायचं असेल ते तू घडवून नको. जे काय सांगतोय ते ऐकून घे. मी तुझ्या जीवनाचा शेवट केला असता. पण नाही. चुकलेल्याला एक संधी देऊन मारणं हे आजचं तुझं कर्तव्य आहे. आणि माझ्या कर्तव्यात मी कधीही चुकणार नाही. आणि तुझ्या माफी सुद्धा मी देत ठेवणार आहे. काय मला गरज? सुद्धा संधी देतोय. जर का आतापर्यंत जे जे काही कृत्य केलंय त्याचा पश्चाताप जर का तुला करायचा असेल तर माझ्या मनात सामील हो. मित्रत्वाचा हात हाती हे. कारण आतापर्यंत तुला लूटमार करून तुझ्या कुटुंबाचा आणि तुझा उदरनिर्वाह तुला करावा लागत होता. पण याचा पुढं तुला हे करावं लागणार नाही. याची खात्री हा चंद्र तुला देतोय. तुझ्या कुटुंबाचा पालन पोषणाची क्षमता असणार आहे. पण एखादं कोणती आहे? याच्या मागं सुद्धा कधी एक होत आहे. कोणती अशी? मी जे जे काही तुला करायला सांगेन ते कोणताही प्रश्न न विचारता तिथे गेलं पाहिजे. मित्रत्वाचा वचन मी तुला दिलं आहे. मित्रत्वाचा शब्द आहे माझा. आतापर्यंत मी एकटा होतो. मी स्वतःचा जीवा करत होतो. माझ्या मनात जे येत होतं ते मी करत होतो. पण आता तू जे सांगशील, तू जसं तू हलायला सांगशील तसं मी चालणार आहे. तुझ्या शस्त्रांना तुला धडा दिलेला आहे. बरोबर? माझं मन मोठं आहे. काय म्हणालो? माझं मन मोठं आहे. आता जे मी म्हणायला सांगेन ते बनवलेला वेळ आल्यावर. योग्य वेळ आल्यावर तुझं कर्तव्य मी तुला सांगणार आहे. कर्तव्य तुला सांगणार आहे. पण आता आज तुमचा स्पष्ट